नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 124, 3 मे. शौर्यदानचा दुसरा भाग. वास्तविक सेवकांना दान देतानाच राम लक्ष्मणांचा खजिना बराचसा मोकळा होतो. तेवढ्यात तिथे गार्ग्य गोत्राचे त्रिजट नावाचा एक दरिद्री ब्राह्मण येऊन थांबतो. मी माझ्या तरुण पत्नीच्या आग्रहाखातर आलो आहे. तिने मला सांगितलं की श्रीराम दान देत आहेत, तू जावाच तुम्ही, म्हणून मी केवळ आलो आहे. कारण ते म्हणाली, धर्मज्ञ श्रीराम याचकाला रिकाम्या हाताने कधीही परत पाठवणार नाहीत. आणि ते पुढं सांगतो की फाटके धोतर, दंडा, कोयता एवढीच काय ती माझी सामुग्री आहे. यामुळे मी कंदमुळे खणतो व फळे तोडून त्यावर कुटुंब पोचतो. उपासमारीमुळे तो ब्राह्मण पिवळा पडला होता. तो जेव्हा महालात आला तेव्हा तो 5-7 कक्ष ओलांडून जातो. त्याला कोणीच अडवत नाही. तेवढ्यात एका घोळक्यात श्रीराम दिसतात. तो जवळ जातो, आपल्या निर्धनतेचे निवेदन देतो आणि प्रभू श्रीराम म्हणतात, हे बघ, एक काम कर, तुझ्या हातातील दंडा लांब फेक, जिथेपर्यंत तो पडेल तिथपर्यंत मावतील एवढ्या सर्व गायी मी तुला देतो. ह्याला खूपच आनंद होतो. हा आपलं जे धोतर असतं ते घट्ट बांधतो आणि सगळा जीव एकवटतो आणि तो हातातला दंडा लांब फेकतो. तो इतक्या लांब जाऊन पडतो की शरयू तीरी नदीच्या पैलतीरी असणाऱ्या हजारो गायींच्या गोठ्यातील बैलाजवळ जातो. धर्मात्मा श्रीराम त्या दांडूपर्यंतच्या सर्व गायी मागून घेतात आणि त्या त्याच्या घरी पोचत्या करतात. सोबत त्यांना पोषण्यासाठी धन दौलत देतात आणि वर विचारतात, एवढे पुरे ना? तो इतका ओशाळून जातो आणि खूप रामाला काय म्हणावं त्याला सुचत नाही, भारावून गेलेला असतो. तो श्रीरामांना भरभरून आशीर्वाद देतो आणि तो म्हणतो की यश, बल, प्रीती, वैभव सर्व सुख तुला रामा प्राप्त होऊ दे आणि निघून जातो. अशा रीतीने श्रीराम, लक्ष्मण, सीता यांनी धर्माने मिळवलेली धनदौलत ब्राह्मण, ब्रह्मचारी, सेवक, मित्र, छात्र, दरिद्री अशा सर्वांना बऱ्याच काळपर्यंत श्रीराम, लक्ष्मण आणि सीता वाटतात. त्या दानाने प्रत्येकजण आनंदून जातो, तृप्त होऊन जातो. जाताना हरेक व्यक्ती मनापासून आशीर्वाद आणि शुभेच्छा देत जातात. प्रत्यक्ष कुबेरानेच खजिना खाली करावा असे श्रीरामांचे दान पाहून मन थक्क होते. नुसते वर्णन ऐकून धन्यता वाटते. त्यापुढे आजच्या आमच्या दानाच्या कल्पना किती क्षुद्र आणि कोतेपणाच्या वाटतात. आज बोटभर दान देतात, पण जाहिरात मात्र हातभर असते. एखाद्या मंदिरात एखाद्या सिलिंग फॅन द्यायचा आणि त्याच्या प्रत्येक पात्यावर 3 पिढ्यांची नावं लिहायची. म्हणजे दातृत्वाची मशाल पंख्याबरोबर फिरत राहते. वनवासात जाताना इकडे रामांचं पहा. जाताना कुठलाही लोभ, ममता, पाश, तृष्णा, अभिलाषा काहीही मागे राहू नये म्हणून धर्माने सांगितलेला मार्ग किती श्रेष्ठ आहे. आपण एक छोटे चांगले काम केले तर संधी मिळेल तेव्हा ते भुलकत राहतो. इथे तर प्रत्यक्ष आपल्याच एका अवतारात केलेल्या श्रेष्ठ कर्माचा उल्लेख दुसऱ्या अवतार कार्यात मर्यादितशीलतेने दान या वेदाज्ञेकडे फक्त निर्देश करून परम सद्गुरू श्री गजानन महाराजांनी केला. केवढं अलौकिक आणि चातुर्याचं काम. सतत धर्माज्ञा प्रत्यक्ष अंमलात आणणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांना लक्ष्मण व सीतेसह शतशत वंदन. धन्य दातृत्व आणि धन्य शौर्यदान. नमस्कार.